गुड मॉर्निंग म्हणतो. गुड आफ्टरनून मित्रांनो, कशा आहात सर्व? आय होप सर्व ठीक असाल. मित्रांनो, आलो आहे मी आता ऐरोलीला आणि ऐरोलीला एक गार्डन आहे, इथे आलो होतो थोडा वेळ रेस्ट करायला. म्हणजे थांबलो आहे थोडा वेळ, एक 5-10 मिनटं. सो मित्रांनो, आज काय कामाची सुरुवात झाली माझी सकाळी 10 वाजता 11 वाजता चालू केलं होतं. सो पहिली ट्रिप घेऊन गेलो होतो एअरपोर्टला. तर सेम 1 तास थांबल्याच्या नंतर ट्रिप भेटली. फर्स्ट ट्रिप घेऊन गेलो एअरपोर्टला, मग सेकंड ट्रिप आलो आहे घेऊन ऐरोलीला. ड्रॉप केलं आहे क्लायंटला आणि थांबलो आहे आता. थोडा वेळ फ्रेश झालो कारण हे CNG भरायची होती. CNG वगैरे भरली आणि आता पुढची ट्रिपची वाट बघतोय. आहे ना, थोडं काय धंद्याचं कळत नाही काय आहे काय नाही. थोडं मंद आहे. इयर एंडिंगच्या टायमाला दरवेळी असं दर मंथ एंडिंगला असंच असतं. सो असं काय आहे. आता थोडं एक 5-10 मिनटं थोडं पाय हे करायला उतरलो आहे बाहेर आणि थोडं थांबलो आहे. गाडी पण इथे पार्किंग केली आहे आणि थोडं फ्रेश वगैरे झालो आणि आता थोडं पाय मोकळं करायला निघालो गाडी बाहेर. आणि मित्रांनो, आता काय ना, उबरचं काहीतरी इन्सेंटिव्ह चाललं आहे. तो विचार करतो आहे इन्सेंटिव्ह आज करून टाकू, कारण 10 ट्रिपवर काहीतरी आहेत ती इन्सेंटिव्ह. तर ट्राय करतो आहे तो इन्सेंटिव्ह हे करायचा. ऑलरेडी 60 रुपीज भेटलं का आपल्याला. ओके, सो बघूया का कुठलं हे भेटतं आपल्याला. चला. सो गाईज, आलो आहे आपण आता रेवदंडाला. रेवदंडा म्हणजे हे आहे अलिबागच्या पुढे अलिबागच्या पुढे 20 किलोमीटर पुढे आहे. आणि आत्ता जस्ट क्लायंटला ड्रॉप केलं इथे मागे 1-1.5 किलोमीटरवर. तिथे गाडी लावायला उभं राहायला पण जागा नव्हती, म्हणून थोडं पुढे येऊन थांबवलं आहे आता इथे गाडी आणि थांबलोय ट्रिपची वाट बघायला. मित्रांनो, जशी ड्रॉप केली ना, मस्त फेअर भेटला येतात. आणि जसं ड्रॉप केलं करताच एक बाजूनीच एक ट्रिप वाजली. पण मित्रांनो, एवढं खुश झालो. पण त्याने फोन केला आणि तो म्हणाला मी उद्या सकाळसाठी मी बघत होतो बुकिंग होते का. म्हटलं ठीक आहे यार, म्हटलं झालं असतं. चुनाभट्ट्याची बुकिंग होती, डायरेक्ट गेलो असतो आपण मुंबईमध्ये. सो लकच नव्हतं आपलं, पण फेअर चांगला भेटलाय त्यामुळे आलो आपण इकडे. आता इकडनं जाऊया अलिबाग साईडला, घराकडेच जाऊया. पनवेलपर्यंत भेटला तर ठीक आहे, आता पनवेलपासून तर भेटेलच. इथनं पनवेल जवळजवळ 70-80 किलोमीटर आहे. सो जाऊया पनवेलपर्यंत आणि बघूया, रस्त्यामध्ये निघूया आणि आता बघूया कुठलं. आणि हे बघा, परत तेच नारळाची झाडं हे ते. या महिन्यामध्ये जवळजवळ ही 3री कोकणातली ट्रिप आहे माझी. सो कोकण काय या वर्षी आपला पिछा सोडत नाही, सारखं बोलवतच आहे या 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 म्हणून. सो असं काय आहे, जाऊया निघूया आणि बघूया. सो गाईज, आता आलोय अलिबागला पोहोचलोय. 7:30 वाजले. मागे इथे शेळके वडापाव म्हणून आहे, तिथे वडापाव खाल्ला आता जस्ट. आणि मित्रांनो, अंधार होतं तिथे काय जास्त, त्यामुळे काय दाखवताच आलं नाही. आणि आता आलोय गाडीत. आता एक CNG इथे अर्धा टाकी CNG आहे आपल्याकडे. थोडंसं पुढे इथे वडगाव फाट्यावरती एक CNG आहे, तिथे CNG फुल करून घेतो, म्हणजे टेन्शन नाही. कुठलंही ट्रिप आली तरी घेऊन निघू शकतो आपण. चला, आता पहिलं CNG फुल करू आणि मग रस्त्यात जाता आणि निघू पनवेल साईडला. आता परेलची आणि हे थोडं पुढे आल्यावरती होतं, एक 10-15-12 किलोमीटर अलिबाग पासून पुढे आलोय. तिथेच ही 12 नाही, जवळजवळ 15 किलोमीटर आलो असेल पुढे. तिथेच भेटले क्लायंट, अजून मागेच आहेत वाटतं. ते पण गाडीतून येत आहेत. ते मेसेज त्यांच्याशी बोलणं झालं, एक 5-10 मिनिटात पोहोचतील ते लोकेशनवरती. सो असं काय आहे. आणि परेलची बुकिंग भेटली आहे डायरेक्ट मुंबईची. ठीक आहे, परेल ते परेलवरनं आपल्याला नवी मुंबई, ठाणा, परत कुठलीही आपल्या कल्याण भागातली बुकिंग भेटते. सो असं काय आहे. सो घेऊया त्यांना, पिकअप करूया आणि निघूया. चला. सो गाईज, आलोय आपण आता परेलला आणि जस्ट आता क्लायंटला ड्रॉप केलं. एक थोडंसं 2 मिनिटं खाली उतरलो आणि तेवढेच आता ट्रिप पडली आपल्याला जुईनगरची. बघा, जुईनगरची ट्रिप पडले
आणि लगेच भेटली, नशिबाने बरं झालं. आणि जाऊया आता जुईनगरला, त्यांना ड्रॉप करूया आणि मग भेटतो. चला, आलोय आता क्लायंटच्या लोकेशनवरती पण आलोय, येतील क्लायंट कधी पण. चला मित्रांनो, आजचा आपला दिवस संपलेला आहे. घरी आलोय लास्ट ट्रिप ड्रॉप करून. मी जसं म्हटलं तिकडे परेलला गेलो, परेलवरनं ट्रिप भेटली आपल्याला जुईनगरची. जुईनगरला जसं ड्रॉप केलं तसं MIDC मधनं तुर्बे आपले रबाळे MIDC काय होतं, रबाळेच म्हणतोय, सानपाडा MIDC मधनं, जुईनगर MIDC मधूनच आपल्याला ट्रिप भेटली इकडची उल्हासनगरची. आणि जस्ट त्यांना ड्रॉप केलं आणि घरी आलोय. आणि गाडी जस्ट आता लावली पार्किंगमध्ये आणि थांबतो. अशा प्रकारे आपला आजचा दिवस एंड झालाय. आणि आजचा मस्त 2 दिवसाचा पैकी अर्धी कवसार तरी आज निघाली आणि आजचा दिवस पण चांगला गेलाय, चांगली कमाई झाली. पण मित्रांनो, हे सगळं असंच होत नाही. मित्रांनो, 1 वाजलाय रात्रीचा आणि सकाळी मी 11 वाजता गाडीच काढली होती. तर 15 तास गाडी चालवावी लागते तेव्हा होते. आणि किलोमीटर बघा किती झाले, 390 किलोमीटर अप्रॉक्सिमेटली झालेत. सो 400 किलोमीटर गाडी आज दिवसभरात चालवली आहे. तर मित्रांनो, असेच धंदा होत नाही. धंदा जर करायचा असेल, पैसे कमवायचे असतील, तर वेळ कधीच बघायची नसते की किती वाजतील आणि किती काय. वेळ आणि सगळं विसरून जायचं असतं, तरच धंदा होतो. अदरवाईज धंदा होणार नाही आपल्या लाईनमध्ये. सो असं काय आहे. सो आजचा व्लॉग आपण इथेच एंड करूया आणि भेटूया पुढच्या व्लॉगमध्ये. तोपर्यंत लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका आपलं चॅनल MBA कॅब.